नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आज आपण एक बोधकथा ऐकणार आहोत. बोधकथेचे नाव आहे अपमानाचा बदला घ्यावा तर तो रतन टाटांचा. आपल्या सर्वांना रतन टाटाची माहीत आहे. ज्यावेळी त्यांनी टाटा इंडिका कार बाजारात आणली त्यावेळी ती म्हणावी तशी चालली नाही. त्यामध्ये अनेक त्रुटी राहिल्या. त्यामुळे कंपनीला खूप तोटा सहन करावा लागला. तोटा भरून काढण्यासाठी कंपनी विकायची असे ठरवले गेले. तसा प्रस्ताव घेऊन टाटा आणि त्यांची टीम अमेरिकेतील फोर्ड कंपनीमध्ये गेली. त्यावेळी तेथील फोर्ड कंपनीच्या मालकाने म्हटले की फोर व्हीलरमधील काही ज्ञान नसताना कशाला कंपनी चालू केली आणि तुमची कंपनी विकत घेऊन आम्ही तुमच्यावर उपकार करत आहोत. हे ऐकून टाटांना खूप वाईट वाटले. ते तडक कंपनी विकण्याचा निर्णय मागे घेऊन आपल्या मायदेशी परत आले आणि त्यांनी आपल्या सहकार्याने सांगितले की आपण परत जोमाने कामाला लागू. कितीही अडचणी आल्या तरी आपण न घाबरता त्यावर मात करू. आणि बघता बघता थोड्याच कालावधीत टाटा कंपनीने एकापेक्षा एक कार बाजारात आणली. लोकांनाही त्या पसंत पडू लागल्या. लॉसमध्ये गेलेली कंपनी फायद्यात आली. इकडे मात्र फोर्ड कंपनी हळूहळू दिवाळखोरीत निघाली. आणि एक दिवस असा आला की फोर्ड कंपनीचे मालक आणि त्यांची टीम टाटांकडे फोर्ड कंपनी विकण्याचा प्रस्ताव घेऊन आली. टाटाने फोर्ड कंपनीचे जाग्वार आणि लँड रोव्हर ब्रँड सर्वोच्च किंमत देऊन विकत घेतले. त्यावेळी फोर्ड कंपनीचे मालक म्हणाले, तुम्ही आमची कंपनी विकत घेऊन आमच्यावर उपकार करत आहात. अशा प्रकारे टाटांनी आपल्या झालेल्या अपमानाचा बदला घेतला. म्हणून आयुष्यात कधी कुणाला कमी लेखू नये हे त्याच्यातून समजते. धन्यवाद.